हालेलुया हालेलुया. जसं बोलले मी, वर्षाचा पहिला डेट, हालेलुया. 6 महिन्याचा शेवटचा डेट, हालेलुया. या वर्षात 6 महिने आपण गाठलो देवाच्या कृपेने दयेने. भले काय पण होऊ दे, कुठल्या पण गोष्टी होऊ दे, कुठं कुठं काय काय गोष्टी, काय काय उतार चढाव सुरू आहे, पण देवाच्या कृपेने आज आम्ही जिवंत आहे. यापेक्षा मोठं साक्षी काहीच नाही आहे. हालेलुया. देवाच्या अद्भुत प्रीती कृपा आणि दयेसाठी कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा एक बार मिनिस्ट्रीसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, सेवेसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. वचन हा शेवटचा एकच पर्याय जगाला वाचवणार, बाकी कोणी नाही. येशूच वाचवणार, बाकी कोणी नाही आहे. किती जगाने उलट पालट करू दे, काही होणार नाहीये. वाचवणारा फक्त येशू आहे. हालेलुया. तर आमची प्रार्थना हाच पाहिजे, येशू सर्वांना प्राप्त होऊ दे. यांना हे मिळू दे, त्यांना ते मिळू दे. त्यापेक्षा देवा तू सर्वांना प्राप्त व्हावा. जसं तू आम्हावर दया केलास, आम्हाला तुझी ओळख दिली, तर त्या जगातल्या प्रत्येक माणसांची तारण कर, ही आपली प्रार्थना पाहिजे. हालेलुया. आज वचनामध्ये आपण बघूया यशाया 30:15. यशाया 30:15. आयझाया 30:15. यशाया 30:15. हा. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे या तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा या तुमचे सामर्थ्य आहे, तरी तसे तुम्ही करीत नाही. पुन्हा एक बार मिळाला सर्वांना. यशाया 30:15. हा. यशाया 30:15. हा. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा परमेश्वर म्हणाला, मागे फिरणे हा व स्वस्थ राहणे हा या तुमचा बचाव आहे. हालेलुया. मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्या तुमचा बचाव आहे. जर आमचं चांगलं व्हायचंय, मागे फिरणे म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही हट्टपणा करतो, माझंच खरं म्हणतो, मी बरोबर आहे म्हणतो, किंवा मला काहीतरी करून दाखवायचंय म्हणतो, म्हणजे जगाचा उद्देश आहे, तिथं मी ते करायचं नाही. मागे फिरणे आणि गप्प बसणे याच आमचा बचाव आहे. हालेलुया. बचाव म्हणजे काय? नाश नाही होत आमचं, आमचं चांगलंच होणार, आम्ही वाचणार पुढे. शांतता व श्रद्धा या तुमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. शांतता आणि श्रद्धा यावर तुमचं सामर्थ्य आहे. हालेलुया. शांत राहणे आणि श्रद्धेमध्ये राहणे म्हणजे भक्तीमध्ये राहणे, येशूमध्ये राहणे, हीच आमचा सामर्थ्य आहे. पहिले आता आम्ही जगाचा प्रॉब्लेम काय आहे? पहिला पाठ सगळे करतात ना, माझंच कराय, मी म्हणून दाखवतो, मी शांत का बसू, किती सहन करायचं, बोलतो पहिला पाठ. हा. मग त्यामुळे काय होतं जीवनात? काय होतं? समाधान मिळत नाही, जीवन मिळत नाही, आराम मिळत नाही. बसले की टेन्शन, उठले की टेन्शन, चालले की टेन्शन, बोलले की टेन्शन. म्हणजे दुसरा पाठ आम्ही लोक आमच्या जीवनामध्ये करतो, शांततेने राहायचा, श्रद्धा करायचा. आम्हाला समजत नाही आमच्यात काय व्हायला लागले. जसं मी बरेच वेळा तुम्हाला म्हणतो, स्पिरिच्युअल गोष्टी दिसून येत नाही, आध्यात्मिक गोष्टी आमच्या डोळ्याला दिसत नाही, पण ते लय मोठ्या कामाचे असतात. बोलणारे शब्द, बडबडणारे. मी परत म्हणतो ना, बंगला गाडी दिसेल, आपण यांच्याकडे केवढं मोठं घर आहे, यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे ते आहे, हे दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आता कुठेतरी त्या लग्नाला, कुठल्या फंक्शनला गेले की नुसतं बघायला पाहिजे, इथून इथपर्यंत म्हशीच्या गळ्यात भेटलं घालून येतात की नाही? हा. काल पण बघितलं असेल तुम्ही, मी वॉकिंगला जातो त्या रोडवर, त्यावेळी सगळे काय का पाऊस पडायला लागले. आत्ताच पचत नाही या नवऱ्याची त्यांना, पिढ्यानपिढी ते नवरा पाहिजे म्हणून. हालेलुया. काय नाही, नुसतं नाटक, बाकी काय नाही. रोज नवरा बायकोची भांडण, कोर्ट केसेस सुरू आहे. त्या दिवशी आले की मला काय नटून पटून. हालेलुया. पस्सेगिरी हो, जगच पस्सेगिरी. हा. धोखा ही धोखा है, काही सत्य नाही आहे. हा. नवरा बायको एकच गाडीवर. मी तर म्हटलं नाशिक केसेस हँडल केलं. 11 वर्ष लग्न होऊन एका घरात राहतात, एका बेडवर झोपतात, नवरा बायको बोलत नाही, नवरा बायकोचे संबंध नाही. कॅन यू इमॅजिन? हा. ही जगाची परिस्थिती आहे. मग इथं काय म्हणतात? शांतता, शांत राहणे, श्रद्धेमध्ये राहणे ही आमची सामर्थ्य आहे.
आणि ही गोष्ट मी बघितलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये माझ्या जीवनात. हालेलुया. मी भांडत नाही, मी रुसाफुसी करत नाही, मला काय दिले नाही, मला का केले नाही, का आणले नाही, काही 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 बोलत नाही. हालेलुया. सुरुवातीला बोलायची, वाईट वाटायचा, म्हणजे असं वाटायचा की मला त्रास व्हायला लागलाय, घरात वातावरण वेगळं वाटायला लागले, कुठं तर काही गोष्टी वेगळ्या वाटायला लागल्या, तर आपण बोलूया, बोलून मिटवूया. मिटत नाही, मिटत नाही. तुम्ही पाय तुटलं असं जर आपण पाय तुटलं की म्हणलं की कशाला जायला पाहिजे असंच विषयानं करणार. तुटलं याला काहीतरी सोल्युशन आपण बघूया असं कोण म्हणणार नाही. जगाचं आता पद्धत येते, पाय तुटलं तर बाबा हे तुटलं की त्याला काहीतरी करूया, आपण काहीतरी करूया. नाही, का तुटलं, कशाला जायला पाहिजे, का केले, तुम्ही कुठं होता, म्हणजे उलट सुलटच प्रश्न नाही. त्यापेक्षा शांतता आणि श्रद्धा ही आमची संपत आहे. हालेलुया. तर मी हे शिकलो, मी हे शिकलो आणि ही गेल्या आठवड्यात मॅनिफेस्ट झाला, गेल्या आठवड्यात मॅनिफेस्ट झाला. मी म्हणतो ना, मला माहित नाही ते बाबा कुठं घेऊन जातात आणि कशी घेऊन जातात. मी एवढी आनंदी झालो, सैतानाच्या अड्डेत घुसून त्याला तुडवून, त्याला हरवून, त्याला बांधून त्या नरकात फेकून आलो. इकडं नाही, प्रेयर हॉलमध्ये या, क्रॉस आहे, सगळे लोक आहे, हालेलुया हालेलुया असते. ना 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 ना, तुझं अड्डेत शिरणार, तिथं तुझं घर आहे, तू लई साठवून ठेवलं असते त्या लई लोकांना, तिथं घुसून तुला मारणार आता. हालेलुया. केली ती गोष्ट मागच्या आठवड्यात. हालेलुया. मला माहिती आहे, मी मागच्या गुरुवारी मिनिस्टर आमच्या न्यूयॉर्क चर्चच्या द्वारे मी एका ठिकाणी कॅम्पला गेलो होतो, लई बिझी होतं. ते जायच्या आदल्या दिवशी मला एक कॉल आला आणि मला एक माहित आहे, आमच्या शांततामध्ये जे सक्सेस आहेत आमच्या बडबडमध्ये नाही आहे, आमचं बोलण्यामध्ये नाही आहे. जेवढा मी शांत होते, महान रीतीने कार्य करतो. आणि त्या दिवशी मी काय केलं, त्यांचा मला कॉल आला एका बहिणीचा, म्हणते सिस्टर काय पण करा माझा मुलग्याला वाचवा. काय आला, काय पण करा माझा मुलग्याला वाचवा. मुलगा 20 वर्षाचा पोरगा, एकुलता एक मुलगा, हालेलुया, वाचवा म्हणून मला फोन आला. म्हटलं काय करू सिस्टर, काय झालं. म्हटलं गेले 4 आणि त्या लोकांना 1.5-2 महिन्याच्या त्यांनी सांगितलं होतं, माझी गरज तुम्हाला पडणार. हालेलुया. समजलं, हक्काने बोललो होतो, माझी गरज तुम्हाला पडणार. भले तुम्ही आता किती पण माझ्यापासून लांब पडायचा प्रयत्न करा, माझी गरज तुम्हाला पडणार. एक्झॅक्टली 4 दिवसा म्हणजे जे मी जायच्या आदल्या दिवशी त्यांचा कॉल आला, त्या बहिणीचा, त्या पोरगीच्या आईने. ते लोक येशूला मानत नाही, येशूवर विश्वास ठेवत नाही, कट्टर लोक, देवाविरुद्ध कट्टर म्हणजे कट्टर. म्हणजे येशू पण म्हणे कोणतरी भरपूर लोक आहेत, त्यातलं एक आहे. हालेलुया. पण मी त्यांचा कॉल आला, म्हटलं काय झालं. म्हटलं 4 दिवस झाला माझा मुलगा बरं नाही आहे, त्याला खूप त्रास होतो. जे सैतान त्या पोरग्याला लागलेलं आहे, वारणामधून कोल्हापूरला चालवत आणलं त्या पोरग्याला. हॅलो, एक्झामला गेलेला मुलगा, एक्झाम झाले का वयाच्या अगदीच गेले गेट कडे एंट्रन्सला कोण भूत बाई उभारले पोरग्याला वेलकम करायला. हालेलुया. तुम्ही कुठला शेतात आहे, म्हणते मला काही दिसत नाही हो सिस्टर, मला काही दिसत नाही हो, लई दिसतात. हालेलुया. श्रद्धा, शांतता आणि श्रद्धामध्ये लई दिसतात. काका 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 मी म्हणता किती कल काही दिसत नाही, नुसतं भांडण दिसतं, रडणं दिसते, वाईट दिसते. पण शांतता आणि श्रद्धेमध्ये तुम्ही भरपूर गोष्टी बघू शकता. त्या मुलग्याला ते सैतानाने तिथं उभारले म्हणून त्याला म्हटले डायरेक्टली, तुला मी जाऊ देणार नाही, तुझं मी वाट लावणार. मेडिकल कॉलेजचा स्टुडंट कॉलेजकडे गेला एक्झामला आणि भूत एका बाई उभारली आणि एक छोटा पोरगा उभारला, तो पण भूत आहे, दुसरं हे पण भूत आहे, दुसरं याच्यातले सगळे तिथं. आणि त्याने काय केले, त्याला म्हटलं तुझं मी घात करणार, तुला मी मारून टाकणार, काय पण होतं तुला मी मारून टाकणार. त्या पोरग्याला मारून टाकण्यासाठी वारणामधून, डोंगरावरनं, चिखलातनं, पाणीतून चालत चालत त्याच्या घरी घेऊन गेले. कधी मागच्या बुधवारी पाऊस होता. विचार करा, जेव्हा घरी आला तो मुलगा दारातच असं बेशुद्ध पडल्यासारखं पडला. कुणाला काही समजलं नाही, कुणाला काही पटत नाही.
शेवटी त्याचा मामा एक पोरगा आहे, छोटा पोरगा आहे, ते प्रार्थनेत आहे पोरगा. त्यानं काय केलं, त्यानं विचारलं, त्याला हळू सांगितलं, मामा माझं पाय लय दुखाले हो. मग तो म्हटलं काय झालं रे तुला, का पाय दुखा लागला? म्हटलं मला ती बाई भेटली आणि ती बाई मला म्हटलं तुझा घात करणार, नाश करणार. मग मला चालवत चाललं, डोंगरावरनं आलो मी, चिखलातनं आलो, रोडवरनं नाही, बसनं नाही, काही नाही, जवळ आहे वारणा. ही सैतान घेऊन आले. मग थोडी त्याची आई म्हटली प्लीज सिस्टर, म्हटले काय पण करा आमच्या घरी या. मी माझ्या नवऱ्याला म्हटलो आम्हाला कुठं तरी नम्र व्हायलाच पाहिजे पोरगेला वाचवण्यासाठी. आमेन आमेन. शांतता आणि श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. येत नाहीत काय करतात, गुडगुड बोलायचं नाही, शांतता आणि श्रद्धा बस. प्रार्थना करत राहा या लोकांसाठी. ऑटोमॅटिक त्या बहिणीचं म्हटलं म्हणजे त्या बहिणीला मी आईला एकदा जागे केलं होतं. पहिला एकदा मुलगा येऊन गेला होता, बरं झाला होता, गेल्यानंतर येऊ दिले नाही परत. मग हे केलं शिरले भरपूर. त्यांना सांगितलं होतं सगळी या. तर तोच मुलग्याने त्याच्या बाबाला, म्हणजे तो नाही लुसिफर, बुद्ध वेगळी, ओके, लुसिफर वेगळा, हा लीडर, हा सुद्धा त्याच्यामध्ये होता. मध्ये पण मी सांगितलं लॅटिन भाषा त्याने लिहिला पोरगा. लॅटिन जे कुणालाच येत नाही, त्याला पण येत नाही. अंगात आला लुसिफर, कोणतरी समोर बसून, म्हणजे त्याचाच मामा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होता. जसं तो प्रार्थना स्टार्ट केला त्याने रागाने पटापट पेपर घेतला, पेन घेतला, पटापटा पटापटा रेषा, मी बघितले ते अक्षर लिहिलेले, मला फोटो पाठवलेले त्यांनी. असं काय ते रेषा मारला, असं काय काय तरी लिहिला. मग हे ना वाचायला गेलेला काय समजलंच नाही. हुशार आहे पोरगा तो. गुगलमध्ये सर्च केले, तो लॅटिन भाषा होता आणि तो म्हटला द किंगडम ऑफ डार्कनेस कम, अंधाराची सत्ता ये. जसे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला सुरू केली, लगेच तो काय म्हटला अंधाराची सत्ता ये. कारण इथं काय व्हायला लागले, चांगलं व्हायला लागले, चांगलं होऊ देत नाही सैतान. त्या मुलगा त्यानं त्याच्या बाबाला म्हटला त्या लोक कोठडीत टाकतात मला, कारण लुसिफर अंगात आला. बाबाची मन कशी तरी तयार झाली यायची म्हणून हळू बाबाला पोच लावला. पोरग्याने म्हटला तिथं घेऊन जायचं नाही बाबा मला, त्या लोक अंधारात टाकतात आणि मला त्रास देतात. आणले नाही ते पोरग्याला परत. आम्ही जायच्या ते मागच्या वेळेस 4 दिवसांनी असं त्या पोरग्याला 4 दिवस तो मुलगा जेवला नाही, 4 दिवस तो झोपला नाही. रात्रभर जागा, मध्यरात्र उठतो म्हणे नदीला पाणी आलं मला जाऊन मारायचंय. एवढं सुंदर मुलगा टक्कल करून घेतला स्वतःचा, पूर्ण हात कापून घेतला. कोण हो या लोकांसाठी उभा राहणार, कोण उभा राहणार? हा माझं चाललंय, माझं असं आहे, माझं तसं, या रडगाण्यामध्ये जीवन चाललंय. कोण उभा राहणार लोकांसाठी? पहिला पाठ काय आहे, नुसतं दंगा करायचं, बोलायचं, दाखवायचं. कोणासाठी लढतात? कोणासाठी? आपल्या हक्कासाठी लढतात. शांतता आणि श्रद्धा कोणासाठी? देवासाठी आहे. सामर्थ कोणासाठी? देवासाठी आहे. हालेलुया. समजायला की काय बोलायले? हा सामर्थ हा देवाचा राज्याच्या कामासाठी आहे. पण आज आम्ही लोक माझंच पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझा हक्क, मला किती सहन करू, यातच रडत 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 चिंध्या व्हायला लागल्या कुटुंब. पण शांतता आणि श्रद्धेमध्ये मोठी भक्ती आहे. मागच्या मंगळवारी बुधवारी त्यांचा कॉल आला. मी म्हटलं मी अचानक म्हटलं उद्या मी चाललो, म्हटलं मी उद्या सकाळी जाणार, परवा दिवशी दुपारपर्यंत मी पोहोचणार, पण परवा दिवशी संध्याकाळी मी तुमच्या घरात आहे. त्यांना बोललं मी शुक्रवारी मी येणार म्हटलं दुपारपर्यंत आणि शुक्रवारी संध्याकाळी मी तुमच्या घरला येते. त्या लोक आले शुक्रवारी मला 4:30 वाजता. मी आलो 1:45 दरम्यान. त्यानंतर जरास इकडे तिकडं करून जेवून तिकडे तिकडं होईपर्यंत 4:15 4:30 त्यांचा कॉल आला. स्वतः त्या लोकांनी घेऊन गेले त्यांच्या घरला. का तुम्हाला सांगायला, कुठं फोकस आहे तुमचा अजून, कुठं तुमचं लक्ष आहे अजून? जोपर्यंत तुमच्या नवऱ्यापासून, मुलांपासून, जगाच्या गोष्टी तुमचं डोकं हटत नाही, तुम्ही आशीर्वादित होणार नाही देवाच्या राज्यासाठी. समजा लागले? माझं 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 माझं, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही बंद करणार नाही, देवाचं सामर्थ्य तुम्ही जाणून घेणार नाही.
देव कुणाला भरतो? कुणाला भरतो देव? जो स्वतः मरतो. हालेलुया. मला दिले नाही, मला केले नाही, नाही, पुरवठा करणारा तो आहे. मी लोकांना हेच एनकरेज करतो. बाबा काय म्हणतात? स्तोत्र 27:10 मध्ये म्हणतात, जन्म दिलेल्या आई बापाने जरी टाकले, मी तुम्हाला टाकणार नाही. याचा अर्थ काय आहे? तो आमचा आई आहे, तो आमचा बाप आहे. बरोबर? स्तोत्र 27:10 मध्ये वाचणार नाही आम्ही, लिहणारा घेऊन घ्या. स्तोत्र 27:10 मध्ये काय म्हणते? Even though your father and mother will forsake you, but I will not forsake you. तुझे जन्म दिलेला आई बाप तुला टाकतील, मी नाही टाकणार. याचा अर्थ काय आहे? टाकायला येतात. आई बापांना मुलांची म्हणजे किंमत आहे का? टाकायला वाचण्यासाठी, पापासाठी, व्यसनासाठी काही ना काही गोष्टी टाकायला. पण बाबा काय म्हणते? मी तुम्हाला टाकणार आहे. तो आमच्यासाठी आई आणि बाबा आहे. मत्ती 28:20 मध्ये म्हणतो, युगाचा शेवटपर्यंत दररोज मी तुमच्या बरोबर आहे. यशाया 64:5 मध्ये म्हणतात, तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा पती आहे आणि कुणाकडे तुम्ही लक्ष लावणार ना? कुठल्या गोष्टीकडे तुमचा फोकस आहे? अजून कुणाला बघत आहे तुम्ही? अजून कुणाकडे लक्ष आहे? काय पाहिजे म्हणजे मी मागत आहे? कुठल्या अधिकारासाठी भांडत आहे? काय म्हणते वचन इथं? शांतता आणि श्रद्धा यामध्ये तुमच्या सामर्थ्य आहे. शुक्रवारी घरी गेलो, पोहोचपर्यंत 5:30. त्यांनी मला विचारलं, कसा मॅडम म्हटलं, कट्टर. त्याचे बाबा तरी कट्टर, आणि ते काही साधे लोक नाही आहे, प्राध्यापक आहेत. ते वेल एज्युकेटेड फॅमिली आहेत लोक. त्यांच्या घरी गेलो, मग त्यांनी म्हटलं चहा पाणी वगैरे. म्हणजे ऍक्च्युली त्यांना वाटलं मी पिणार नाही. म्हटलं पाहिजे, म्हटलं चहा करा म्हणे. हालेलुया. पाहिजे म्हटलं चहा करा. चहा करून आलं, मग मस्तपैकी गवती चाय, गवती पत्ते घालून. म्हटलं छान आहे. म्हटलं 10-15 मिनिटं घेतली, पूर्ण अधिकार घरचा. हालेलुया. काय आहे स्पिरिच्युअल रूम? काय आहे? 10-15 मिनिटात असं त्यांच्याशी बोललो. त्या दादा तरी म्हणजे ते थोडी मोठ्या व्यक्ती आहे, ते तरी असं घाबरून. म्हटलं दादा बहिणी, म्हटलं घाबरू नका. हालेलुया. त्या डोळ्यातनं पाणी त्यांचा इतके हे झाले, त्यांना काय समजणं झाले. आणि हिरो ज्याच्यासाठी मी गेलो, समोर बसले माझ्या समोर. प्रेज द लॉर्ड, वेलकम. आता तुम्ही म्हणणार तिने शंकात काय दिसणार, त्याला काय घालवायचं वाटते की नाही? आता उडी मारत असलं कोणतरी म्हणणार, अभयच्या अंगात आले, चला आपण काय करूया. आता गेले तुम्हाला तो स्वागत करायला लागले. मी एका बहिणीला घेऊन गेलो होतो माझ्या बरोबर. ती तर मला बघायला लागलं, व्हॉट्स गोईंग ऑन. मी वेट अँड सी म्हटलं, थोडं ताप बघ. नंतर वेलकम करायला लागला, पाणी दिला, उठून बसला. म्हटलं बसलो म्हटलं 6-10 मिनिट आहे. सर म्हटलं तुझ्या रूम मध्ये. सगळे घाबरले. हालेलुया. बडी चांगली चीज आहे. हालेलुया. काय म्हणतात? श्रद्धा आणि भक्तीमध्ये सामर्थ्य, शांतता आणि श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे? ग्राउंड मध्ये वरून विकेट उडवले, पोल गेले, रनिंग पळून पोलीस झाले नाही. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये या लोकांसाठी आम्हाला व्हायचं आहे. त्यांना म्हटलं चल पडत तुझ्या रूम मध्ये. पडत गेला तो माझ्या आधी. बाकीच्या लोकांना मी येऊ दिलं नाही, पहिलं मीच गेलो त्याच्या पाठोपाठ. गेलो, आरामात आहे, मस्त रूम आहे. त्यांचे पप्पा आले, त्याची मम्मी आले, दाखवल्या त्याची अभ्यासासाठी. कारण मेडिकल स्टुडंट आहे तो, अभ्यास भरपूर करायला लागतो. त्यासाठी वैयक्तिक एक रूम, मोठा हॉल आहे, आत एक रूम आहे, वॉशरूम आहे, सगळं सेपरेट गॅलरी आहे. त्यासाठी सेपरेट पूर्णपणे, म्हणजे अभ्यासामध्ये त्याला कुठला डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून व्यवस्थित करून दिलं. गेला आणि बसला की सगळे, कुणाला काय समजेना. ज्याने घेऊन गेले ते पण बिलिव्हर्स आहेत, वयस्कर लोक आहेत ते पण. त्यांना पण करणार काय करणार सिस्टर, कुणाला काय समजेना. माझ्या वेळा मुलगी पण गप्प उभारली, त्याची आई वडील उभारली. हे पोरगं बोलायला लागलं व्यवस्थित. गाणं सुरू केले, सगळ्यांचे डोळे बंद. त्याचे पप्पा ते तर विद्यार्थी लोक, त्यांना काय समजेना. ते बघायला लागल्यात, हे सांगा ते आले की नशा चढायला लागली. हालेलुया. हालेलुया. तुम्ही लोक पाहिजे होते, खरंच पाहिजे होते तुम्ही लोक. देव किती महान आहे तुम्ही बघितलं असतं.
नशे सोडायला लागले. हा उंचच उंच मुलगा आहे तो. असं तिरकं तिरकं करायला लागला, हात बंडी करायला, पाय म्हटला, पाय दुखायला लागला, तुझे पाय उभारायला येणार त्याला. काही त्याला समजा नाही. त्या क्षणामध्ये पटकन गेला, जे दिवाण होता दिवाणमध्ये जाऊन पडला, दिवाणमध्ये बसला. बसल्या बसल्या जवळ गेलो त्याला, एकेकाला असं मारून घालवलं. हालेलुया. एकेकाला गल्लीत घर आहे त्यांचा, शेजारला सगळे बंगले. पहिलं म्हटलं तोंड उघडायचं, त्याला तोंड बंद केलं. तुम्ही बघितलंय का कसं किंचाळतो तो, लई जोरात ओरडतो तो, लई जोरात. पहिला प्रेयर केली, तोंड उघडायचं नाही, आवाज काढायचा नाही, मोठ्याने बोलवा नाही, सगळ्यांना ऐकण्यासारखं. माझ्या मनात तुझं तोंड बंद करतो, मी मनात बोलला. व लई सैतानाला समजते. हालेलुया. माझ्या मनात मी प्रेयर केली, त्याचं तोंड बंद करतो म्हणून, तोंड बंद करतो म्हणून म्हटले आणि प्रेयर करायला लागले. प्लीज डिस्टर्ब करू नको बा. जे मी मनात प्रेयर करून त्या डोक्यावर नुसतं असं बोट ठेवले, आले की अंगात. बोलायचं नाही म्हटलं ना, आता काय बोलणार. असं करायला असं पोटावर असं मारलं, अख्खं म्हणायचं नाही, निघून जायचं. समजावलं. तुम्ही बघितलं नसेल अजून दुसरं काय. हालेलुया. मम्मी पप्पा उभे आहेत, माझ्याबरोबर आलेली मुलगी उभा आहे, त्याचा मामा फक्त माझ्या शेजारी तिथला तिच्या बेडकडे उभा होता. ज्या लोकांनी मला घेऊन ते 2 लोक उभे आहेत, सगळे आहेत, एवढे लोक आहेत त्या ठिकाणी. हात ठेवून प्रेयर करायचं. प्रेयर केलं का अंगात यायचं, पोटावर नुसता असं हात मारला, टक्क मारायचं, निघून जायचं. पळत सुटले एक 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 करत 7. किती? 7. असं त्याला त्रास व्हायचा, पिळून पेडत पडायचं. तसंच प्रार्थना केली, अशी मारली, बाहेर पडायचा, जायचं. मग त्याला म्हटलं, हाव आर यू फीलिंग नाव? बेटर. म्हटलं तू बेटर नाही, तू बेस्ट पण तुला सोडत नाही म्हटलं. इंग्लिशमध्ये कसं आहे, गुड बेटर बेस्ट असं आहे. गुड बेटर बेस्ट, बेस्ट म्हणजे संपलं सगळं, एकदम मस्त आहे. ते मला बेटर बेटर म्हणजे बेटर नाही म्हटलं, आय वॉन्ट द बेस्ट, मला बेस्ट पाहिजे. असं करून 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 पुन्हा एक बार जे परत गेले, आले की परत आणि मला सांगायला लागले. मी म्हटलं कुठून आले, कुठून आला सांग. तोंड बंद केलं, बोलता येत नाही म्हणते, ऍक्शन करून. हालेलुया. कोण बाबा आपला. शांतता श्रद्धा मध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. भांडण करून करून रागाने किती प्रेयर करा, किती फास्टिंग करा, उपवास करा, काही मिळणार नाही. स्वतःला पसंत घेणार, स्वतःला पसंत घेणार, काही 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 होणार नाही, काही होणार नाही. बायबल काय म्हणतो, ते पाहिजे चांगलं. सगळं झालं. मी त्याला म्हटलं बोल, म्हटलं तर बोल, कुठून आले. थँक्यू डॅडी म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं आले म्हटलं, तोंड बंद केलं म्हटलं मी त्याचा, नाही तर लेकीन चढून दंगा केला असता म्हटलं सगळं गल्लीत. ते असंच मला बघायला, ते काय व्हायला लागले तर त्यांना काय माहित नाही. त्याने आयुष्यात बघितलेलं नाही काय गोष्टी आहे. येशू म्हणजे एक बुद्धासारखे, आंबेडकर सारखं माणसाच्या रूपात आले आणि गेले, एवढंच माहिती आहे. अरे येशू कोण आहे. हालेलुया. नंतर म्हटलं आता सांग किती वर्षापासून आहे. तर मग हे वर करायला तयार नाही, मान वर करायला त्याने मान खाली घालून असं करून सांगितलं. छोट्या वेळेला कुठून आलास बाबा. त्यांचं खाली हॉल आहे, हॉल मधनं वरती स्टेप्स आहे, वर चढून आले की तिथं त्याचं रूम आहे, सगळं आहे. हा मला दाखवते या स्टेप्स वरून आलो वरून. हालेलुया. काय म्हणतो 4 वर्षापासून आहे, इथून आलो, बोल बोलता येत पटणार नाही तुम्हाला. ते जाताना बसलेला मुलगा असं बसला, डोकं कालीच. म्हटलं मी काय आता काय म्हणतोस. काय नाही आता संपलं.
काय नाही, काही केली नाही, नुसतं वर्शिप अधून मधून थोडं थोडं जसं स्पिरिट मला लीड करायचा तसं मी गाणं म्हणायची, एक घालवायची, थोडं म्हणायची, एक घालवायची, असं करून 7. आणि ह्याला घालवताना बसला होता, असा कप बसला होता. म्हटलो सैताना, म्हटलं रोड्स तुझा काढून मी नरकात फेकू तुझं. असं मारलो, बसलेलं दिवाणवर उडी मारून खाली पडला बेशुद्ध. कॅन यू इमॅजिन? आमचा देव तसा आम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? भांडण तंटा पाहिजे का शांतता आणि श्रद्धेमध्ये सामत मिळवून घेता? काय पाहिजे तुम्हाला सांगा. जेव्हा हे झाल्यानंतर काली असंच पडला, मला एवढं वाईट वाटत होता, पण देवाला मी धन्यवाद देतो. देवा आत्मे यायला तुझ्या राज्यामध्ये. प्रेयर केली, उठून बसला, झालं. मग म्हटलं, आता म्हटलं सगळं गेलं, करणी. हालेलुया. 7 बुद्ध गेले, करणी. त्याला मी म्हटलं, आता तुला फुल परमिशन, तुला आता बोलायचंच आहे. हालेलुया. कारण ह्यांना समजायला पाहिजे की हे काय आहे. आतापर्यंत सायलेन्स मध्ये केलं, कारण का शेजारी पाजारी कुठं दंगा रडूक होऊ नये. पण आता तुला मी परमिशन, तोंड उघड आणि तू सांग तू कुठून आलास. 1 सेकंड मध्ये कुठलं तरी गावाचं नाव सांगितलं, कुठलं तरी गावाचं नाव सांगितलं, अमुक अमुक गाव. मी त्यांना विचारलं, मी तर आयुष्यात ते गावाचं नाव पण ऐकले नाही, मला माहित पण येते का. म्हटलं काय सांगायला लागले? ते म्हणाले आमचं गाव येते. का आलास? कसं आला? पाठवलेत मला. हॅलो हॅलो, करणी करून पाठवल्यात. म्हणजे किती वर्ष झालं? कधीपासून आहे? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून येत आहे. का आलंय? असं म्हणतो याला मारून टाकणार, त्या पोरगेला त्याच्यात आहे ना, पोटात आहे, ह्याला मारून टाकणार, याला शिकू देणार, याला उद्ध्वस्त करण्यासाठी मला पाठवून दिलं. आता म्हणणार नाही, आता भाषा बदलली त्याची, ह्याचा नाश करण्यासाठी मला पाठवून दिलं. मी म्हटलं आता काय म्हणतोस? संपलं म्हणतो, आता मी जातो, मला होत नाही म्हटलं, मला भीती वाटायला लागली. हालेलुया. उभारले वासच मस्तपैकी छोटेदार घालून, काय नाही, शांतता आणि श्रद्धेमध्ये सामर्थ्य. बोलले त्याला, आता काय म्हणतोस बाबा? तर म्हणतो नाही म्हटलं, आता मी सांगतो. म्हटलं तुझी टाइम संपलेली, म्हटलं परत आयुष्याकडे यायचं नाही. आणि म्हटलं डायरेक्ट कबूल करून ह्याची बुद्धी भ्रष्ट करावा, ह्याला शिकू द्यायचं नाही, ह्याला नाश करावा, या कुटुंबाला चिंध्या करावा, कुटुंब उद्ध्वस्त करावा. हुशार मुलगा, एकदम हँडसम. 2 मुली आहेत त्यांना, 1 मुलगा आहे. किती सैतानाचा काम विचार करा. आणि आम्ही नुसतं भांडतो, मला पॅन्ट दिली नाही, मला शर्ट दिले नाही, मला साडी दिली नाही, मला चप्पल दिली नाही, मला कायाला दिली नाही, मला रोटी दिली नाही, बर्थडेला विश केले नाही. अरे कुठल्या गाण्याच्या गोष्टीमध्ये अडकू नये आम्ही अजून. कुठं आम्ही या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये अजून. हालेलुया. समजायला कुठं आहे आम्ही अजून. त्यानंतर प्रेयर केल्यानंतर ते असं गेला, कोण येणार समोर धरायला? त्याची आई पाड्याला ठेवलेली, कारण 1 तोंड वाटे गेले त्याची, वॅक वॅक करायचं आणि सगळे गेले. आता ही करणी बाहेर पडायचे. असं जे असं पोटात मारलो, असं जे केलं, 2 कान मी घट्ट धरलं, असं त्याच्यातल्या पोटातलं किती वर्षापासून पोटातला कान बाहेर. ऑन द स्पॉट डिलिव्हरन्स. ग्लोरी टू जीसस. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. सगळं सांगितलं, कोण केले, का केले, कशासाठी केले. हालेलुया. काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये? शिकावं जरा शिका, डोकं शांत ठेवा आणि भक्ती करा. रागाला लय लोक लय रागाला बडबडायचा, दंगा करायचा, आज जाऊन बसायचा, प्रेयर करत. देव ऐकणार का असले प्रार्थनेला? ऐकणार? असले प्रार्थनेला उत्तर देणार का? काल त्या बहिणीशी फोन आला, त्यांनी स्वतः मला सांगत होत्या, सिस्टर पूर्ण मुलगा बरा आहे,
त्या दिवशीपासून आरामात झोपलाय, आरामात. आणि त्या लेकरांनी मला त्या दिवशी रात्री कमीत कमी 10 वेळा थँक्यू व्हेरी मच सिस्टर, थँक्यू व्हेरी मच सिस्टर, मला वाचवल्याबद्दल थँक्यू सिस्टर, 10 वेळा कमीत कमी त्याला मला मेसेज पाठवला. म्हटलं मला तुम्हाला भेटायची लई इच्छा होती म्हटलं, आणि मला माहित होतं तुम्ही आले की मी बरं होणार. याने इमॅजिन, तुम्हाला मी भेटले की बरं होणार असं म्हटलं, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं लांब आला मला भेटायला. हालेलुया. काय आहे सेवा, काय आहे भक्ती. म्हटलं ना माझ्याकडे मुलगी तर म्हटलं अरे यार तू काय रे, सैतानाचा अड्ड्यात घुसून त्याला चिंध्या करून त्याला रूट्स उपसून फेकून टाकून आले. ज्या घरामध्ये पण नको ते गोष्ट सगळं काढून टाकले. हे आमचं बाबाचं काम. हालेलुया, हालेलुया. पुन्हा एक बार देवाचे वाच, यशाया 30:15. यशाया 30:15. हा. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. येस, मागे फिराने स्वस्थ राहा. मी बोलतो, मी बांधतो, मी करतो म्हणून ह्यामध्ये काही नाही. तुमचा बचाव जर व्हायचा आहे. आणि मी जसं मी तुम्हाला बोललो मागच्या कडक पण सैतान आम्हाला गुरफडून ठेवायला लागले. आमचा फोकस बाहेर लागूच नाही, जे रिअल गोष्ट आहे त्याकडे आम्ही बघूच नाही. इकडंच गुरफडत अरुण फिरून बांधाविष. हा, फिरून माझा नवरा माझं मला माझे हे असं झालं ते तसं झालं, सासू म्हणले सासऱ्याने म्हटलं बाबा तिकडेच गोल 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 बाहेर पडू देत नाही. हे सैतानाचं काम आहे. पण शांतता आणि श्रद्धेमध्ये तुमच्या सामर्थ्य आहे. म्हणजे शेवट काय म्हणते, तरी तसे तुम्ही करीत नाही. काय म्हणतात बाबा, दोन्ही गोष्टी उघड तुम्हाला सांगत आहे, पण परमेश्वर काय म्हणतात तरी तुम्ही तसा करत नाही. बाबा स्पष्टपणे आम्हाला सांगते जर आमचं चांगला होता आम्ही काय केले पाहिजे, पण आम्ही करत नाही. किती डोकं आपटून सांगा काही फरक पडत नाही. हाय तेच गोष्टी, कायम तेच गोष्टी. हालेलुया. मलाकी 4:1 वाचा. मलाकी 4:1. मला ते पोवा रिबामा शिखेर येते मावस. मलाकी 4:1. बट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. येस. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल. त्यांची मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर. हालेलुया. बट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, गर्विष्ठांचा नाश होणार आहे. पहिला पाठ कोण करतं, कोण स्वतःचा बचाव करून घेत नाही. तुम्हाला बोललो ना माझ्याकडे, गर्व आले की नाश ठेवल्यासारखं आहे. गर्व घमंड आले की ना मग सगळ्या गोष्टी मागत बसणार, माझं कर. पण जेव्हा काय नाही शांततेने श्रद्धा करणारे लोक जिंकणार. हालेलुया. जिंकणार. म्हणून ते काय म्हणते, बट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. कुणाचा बचाव लागणार त्या दिवशी, कुणाचा निभाव लागणार त्या दिवशी. हालेलुया. आता इझी वाटायला लागलं कुणाला पण, कसं जगलं तरी चालते, काय केलं तरी चालते. नाही, अजिबात नाही. पुन्हा एक बार रिपीट. मलाकी 4:1. हा. भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. हा. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. कोण, सर्व गर्विष्ठ आणि दुराचारी. कोण दुराचारी आहेत, जे बाबांनी यशाया 35:10 मध्ये सांगितले, जे कोणी असं करत नाही ते सगळे दुराचारी आहेत. तुम्ही किती पण नाव घ्या येशूचा, किती पण तुम्ही चर्चला जावा, किती पण तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही तेच येणार. पण देवाला एक गोष्टी नको आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही शहाणे लोक व्हावं, आम्ही बाबाला प्रसन्न करावा, देवाला आवडणारं जीवन जगावं. पण असं करत नाही आणि ह्या लोकांचा नाश अटळ आहे. हालेलुया. नाश होणार. यासाठी देवाने आम्हाला निवडलेले नाही आहे, आम्हाला वाचवले की आम्ही दुसऱ्यांना वाचवावा. समजलं? देवाने का आम्हाला वाचवले की आम्ही दुसऱ्यांना वाचवावा, पण आम्ही ते सोडून दुसऱ्याच गोष्टीचा मागे आम्ही लागलेला आहोत. देवाच्या संपामाने एक करायला आम्ही करतो दुसरं. किती स्पष्टपणे देवाचं वचन आहे. पुन्हा एक बार मलाकी 4:1. बट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. हा. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल.
समजलं? हक्कासाठी लढणारे, नाही ते कुठे लढणारे, लढा देवाच्या राज्यासाठी, लढा देवाच्या गोष्टींसाठी. तुम्ही विचार करा हो, नवीन लोक जेव्हा बघायला काय व्हायला लागले, मी काय वेगळ्या पद्धतीने गेलो होतो, असं सहज गेलो होतो, बसलो तिथं. असं पण नाही की बाबा काहीतरी आणले काहीतरी केले. त्यांनाच म्हटलं तुझ्या घरात जरा पाणी घेऊन ये. पाणी प्रेयर केली, दिली त्याला, पाजायला दिले. पाणी पिल्यानंतर म्हटलं मॅनिफेस्टो म्हटलं जेवढं लपून एक एक बाहेर पडा निघून जा म्हटलं. त्यांच्याच घरातलं पाणी त्यांच्याच लोकांनी आणून दिलेलं, काही नाही. आणि असं पण नाही बाईने बाहेरून काहीतरी करून आले, गुडू 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 केले. आता भूत काढायचे आहेत. मग आम्ही कसं मस्त झालं पाहिजे, बोलायचं नाही कोणाबरोबर असं. हा हॅलो, हसत खेळत बसून दंगा दुडूक करून मस्तपैकी चहा पिऊन आणि सांगितलं भाकरी भाजी करणार. म्हटलं काय 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 हे नाही म्हटलं. आता का म्हटलं, आता नाही म्हटलं, पुढच्या वेळी करतो की हो का, आता नाही परत येतं म्हटलं, तेव्हा खातो म्हटलं. हालेलुया. ऍटमॉस्फिअर, लोकांना शॉक वाटायला पाहिजे. काल त्या बहिणीचा फोन आला, ते म्हणाला काय त्या बाई आहे एवढं नम्र. म्हटलं बाई माझ्यावरती काय नम्रपणा दिसला मला माहित नाही म्हटलं. ते म्हणाला एवढा त्या बाईमध्ये सामर्थ्य आहे, एवढं पण एवढी साधी, एवढी नम्रपणाने, एवढं आपल्या बरोबर हसत खेळत बोललो, नाहीतर लोकांचं काय खात असते. हालेलुया. म्हटलं माझ्या बाबाने दिलेलं, बाबाचं गौरवासाठी आहे, माझं ताटपणासाठी नाहीये. हा माझं बाबाचं ताट वाढले की नाही त्या ठिकाणी. हा त्याला बंद तोंड म्हणलं की तोंड बंद, बोल म्हणतात म्हणते. हा काय म्हणते, आणि बरोबर सांगते, इकडून आलो 4 वर्षापासून आहे सगळं, पण तोंड उडून बोलायला नाही. ज्यावेळी परमिशन दिले बोल, आता तोंड उघडले, पटापट सगळं सांगितलं. हालेलुया. म्हणून गर्व करू नका. कुठला गर्व? पहिल्या गोष्टी पाहिलेल्याप्रमाणे नुसतं दंगा घालायचं, माझं कर, नाही नाही नाही. विचार बदलणार, तुमचं जीवन बदलणार. हालेलुया. विचार बदलणार, तुमचं जीवन बदलणार. नाही विचार बदलला तुम्ही हाय त्यातच राहणार. कारण प्रत्येक झाड आपल्या फळावरूनच ओळखतं. बरोबर आहे? प्रत्येक झाड आपल्या फळावरनं ओळखतं. आता मनुष्यातलं फळं कशी ओळखायची हो? माणसातली फळं कशी ओळखायची सांगा कोणीतरी. हा ते पवित्र आत्म्याचे फळ आहे. माणसांमध्ये फळ आता म्हणल्या झाड जशी तसं फळ म्हणतात ना, ते फळ कसं ओळखणार आम्ही? कृत्य. हालेलुया. शब्द मेन, शब्द फळ दिसतात. हालेलुया. मी वाईट असं मी चांगलं बोलू शकणार नाही, मी चांगले असं वाईट बोलू शकणार नाही. समजलं? शब्द फळं आमची दिसून येतात मनुष्याला त्याच्या त्याच्या कृत्याने. मत्ते शुभवर्तमान काढा, मत्ते 7 अध्याय 13 आणि 14. पहिला 18 आणि 19 वाचूया, मग 13 आणि 14. मत्ते 7, 18 आणि 19. मत्ते 7, 18, 19. हा. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळ येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. हालेलुया. चांगल्या झाडाला वाईट फळ येणं शक्य नाही. माझं मी खरंच सांगायला देवा, मला एक शिवाय येत नाही. कॅन यू इमॅजिन? एक शिवाय कुठल्याही भाषामध्ये मला येत नाही. कुठल्याच भाषेमध्ये मला भाषा भरपूर येतात, पण मला एकही शिवाय येत नाही. कुठलंच असं आहे, माणसं पाणी पिणं गाडा गडा 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 बोलतात, मला काही येत नाही, अजिबात येत नाही. दिस इज माय रियालिटी. आणि लहानपणापासून मी तसंच आहे, आज पण तसंच आहे. हालेलुया. आता काय म्हणतात, शब्दावरनं ते झाड कसलंय फळ तसं दिसणार तुम्हाला. आज तुम्ही किती पण आता राग द्वेष ठेवून वर्ण प्रेमाने वागायचा प्रयत्न करा, येत नाही. बघता काय होतं, शब्द लपून ठेवलेला वखायला लागते, मग बोलतात पटापट, काय नाही काय गोष्टी बोलतात. म्हणून प्रत्येक मनुष्याला त्या फळावरनं आम्ही ओळखतो ही झाड चांगली आहे का वाईट आहे. हा बरं, एका मुलगीसह मला असंच म्हणजे खूप गोंधळ. चांगली पोरगी होती, प्रभूमध्ये होती, म्हणजे ती अशी एवढं नव्हती, पण प्रार्थनेत आणली, चांगलं वाढवली, सगळं झालं, व्यवस्थित होती.
देव कसं कार्य करतो, मी म्हणतो ना, इमॅजिनेशनच्या पलीकडे देवाचं सामर्थ्य आहे. त्याला वर्णन कुणी करू शकत नाही, इतकं महान आहे देव. त्या मुलगीच्या जीवनामध्ये चुकलेली आहे, म्हणजे मुलं आहेत त्याला, नवरा दारूचा याच्यामध्ये म्हणून त्याला कुठल्या तरी याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक ठेवतात ना, तसा ठेवून आता 2 वर्ष झालं. बाहेर आणले, बायकोला त्याचा पटत नाही, बाळ तो दारू पितो, उचलून घेऊन जातो, त्याला बाहेर आत टाकतात. महिन्याला 10,000 रुपये नवऱ्याला भरून आत ठेवतात. ह्याच्याकडे काहीच नाही, पैसा होता, प्रॉपर्टी सगळं चैनी करून उडवल्यात नवरा बायकोनी, काही नाही आता. पण जे काही आहे सगळं केलं. आता याचं घर चालवायला सगळे लोक मदत करतात, त्या लोकांनी मदत करून, त्याची आई मदत करून त्याची कुटुंब चालते. बघता बघता मुलगी प्रेरला यायची बंद झाली. माझ्यापासून कॉन्टॅक्ट मधून स्लिप झाले, मनाची गाडी कुठं तरी चालली, स्लिप झाली गाडी. आणि त्यानंतर परवा त्या मुलगीला जस्ट तिच्या नवऱ्याला परत आणलेले, मला समजलं. मी म्हटलं कशी आहे काय, नसतं आत्मा माझा ऐकत नाही, कोणाचाही नाश मी बघू शकत नाही. मी तर टेक्स्ट केलो, कशी आहेस तू, बरे आहे का, मुलं कशी आहे, म्हटलं हाय सगळं आहे. सगळं असं बोलता बोलता मध्ये काही नाही बघा, त्याच्याशी मी राहणार नाही तर आम्ही डायव्हर्स देणार. मी म्हटलं काय झालं बाई एवढं. छोटी म्हणजे त्याला मला कॉल करून बोलता बोलता मी बोलत होतो, माझा देव असला महान बाबा आहे. तो आला, बांधल्यात, दंग केला, उचलून घेऊन त्याला टाकला. त्या मुलगीशी बोलत होतो, नाही आंटी मी एवढं विश्वासाने जगायला लागलो, एवढी चांगली जगायला, लोक मला नावं ठेवतात, लोक मला निंदा करतात, माझं नावाने शंका घेतो, नवरा आले की नुसतं सुरू करतो. त्याला सांगितलं, तुझ्या जीवनात कोण आहे, तो दिसायला कसा आहे. हालेलुया, हालेलुया. समजायला काय बोलले मी आता. तुझ्या जीवनात तुझा नवऱ्याचा आलावा कोण आहे, तो दिसायला कसा आहे. पूर्ण त्याचं पिक्चर मी सांगितलं, फोटो सारखं बाबाने अशी ठेवलं, आता पण दिसायला लागले. तो असा माणूस आहे, पोरगा पण आहे, माणूस आहे. त्याला दाढी आहे, गोरा आहे, उंच पण नाही, गिड्ड पण नाही, मीडियम आहे. हालेलुया. ती काय 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 पहिलं म्हटले मला दिसायला लागलं असं नाही बोलत, तर म्हणते होय कसं आहे कसं आहे. त्याला वाटलं मला काय समजणं झालंय, त्याला जाणून घ्यायचं ते. म्हटलं तू कुणाशी बोलायला लक्षात ठेव, म्हटलं तू कुणाशी बोलायलीस लक्षात ठेव म्हटलं, आणि काय विचार लक्षात ठेव म्हटलं. तुला काय वाटतं मी घाबरतो का, डायलॉग असं पेका लागलं का, पत्ती पेकल्यासारखं लागलं की लागलं. म्हटलं आत्मेने बघेल, आत्मेने बघेल म्हटलं. त्याला डायरेक्टली स्टार्ट केलं. पोरगा गोरा आहे आणि दाढी आहे, ना उंच आहे ना गिड्ड आहे, मीडियम आहे. असं आहे वय काय पण फ्युचर मध्ये येणार आहे वाटतं. म्हटलं आता काय म्हटलं. हालेलुया. झालं ह्याला 15 दिवस. आज मला त्याच्या नंदेचा फोन आला. इतकी प्रॉब्लेम मध्ये टेन्शन मध्ये ते लोक आहेत, कारण त्यांना 2 मुलं आहेत, इतकी सुंदर मुलं आहेत त्यांना 2. म्हणजे त्या भावाच्या मुलाला भाऊ तरी आता आहे, आम्हाही असं फिरायला लागले. आता ते मुलांची काय, नंदेला कायची. त्याला म्हटलं डायरेक्टली मला देवाने असं दाखवलं, एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आहे. मग ही पण म्हटली कसं आहे म्हणते तू दिसायला. हालेलुया. आणि त्याला 100% विश्वास आहे मी जे बोलतो बरोबर आहे म्हणून. त्याला डायरेक्ट म्हटलं तो असं म्हटलं, असं पिक्चर आहे, गोरा दाढी आहे, उंच पण नाही, गिड्ड पण नाही, मीडियम आहे. ती किंचाळून रडली. कोल्हापूरमध्ये नाही आहे ती पोरगी, लांब गावात आहे. फोनवर किंचाळून रडली. म्हटली देवा, म्हटली आंटी काय तुम्हाला सांगू आंटी, म्हटला हाय तोच पोरगा त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि आज सकाळी ज्या घरात ती भाड्याला राहते त्या लोकांनी त्यांना सांगितलं. कॅन यू इमॅजिन. कोण बाबाला फसवू शकतात. हो, सामर्थ्यात आहे की शांती आणि श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. कशात आहे सामर्थ्याने मिळणे. सामर्थ्य सगळ्यांना पाहिजे. तर येऊन नुसतं दंगा करून पवित्र आत्मा मला दे, पवित्र आत्मा मला दे म्हणून भरून किंचाळून रडून खाली पडून मिळत नाही. बदला.
बदला. हालेलुया, हालेलुया. शांतता आणि श्रद्धेमध्ये राहा. बाबाकडे बसा. गुडू 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 करत घरात गाण, मनात गाण, जीवनात गाण ठेवून तुम्ही देवाच्या मागे लागू नका. काही मिळणार नाही. मी म्हणतो ना, माझं स्पिरिच्युअल लाईफ मध्ये मी हाय मध्ये सुरू आहे देवाच्या कृपेने. हाय याच्यामध्ये मला देवपा नेते, हाय रिम मध्ये मला नेते. मला माहिती काय काय गोष्टी माझ्या जीवनात घडा लागल्या की कोणाला सगळं सांगू पण शकणार नाही. असं गोष्टी माझ्या जीवनामध्ये सुरू आहे. हाईट मध्ये मला देवपा न्यायला लागल्यात. खूप वेगळं एकविजामध्ये अख्ख्या कुटुंब प्रभूमध्ये आली, अख्ख्या घराणा प्रभूमध्ये आली. तर जे लोक बघितले आतापर्यंत वरचं वर तुमचं हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु को माने महिमा देंगे, चर्च को जाएंगे, गाना गाएंगे म्हणणारे लोक त्या दिवशी जीवन सांबर देवाचे बघितल्यात. ते म्हणल्यात देवा, त्यांना मी जाताना पण मी लांब उभा राहून त्यांना म्हटलं पहिला प्रेयर करा. ते मला भीती नाही म्हटलं, तुम्हाला 3 लोक आहे तुमची मला भीती आहे म्हटलं. तिकडं जायची तर घुसायला नको. हालेलुया. आणि जे लोक नावासाठी उगाच वर्ण बोलतात ना, लय डेंजर आहे. मी म्हटलं इकडनं जायचं इकडं घुसायचं असं नको म्हटलं. म्हणून त्यांच्यासाठी मी पहिलं प्रेयर केले. जायच्या त्यांच्या हाती जायच्या आधी प्रेयर केली. झाल्यानंतर पण आमच्या घरापर्यंत सोडायला तो थँक्सगिव्हिंग प्रेयर करायला सांगितलं. त्या दादाने प्रेयर केली. वयस्कर रिटायर्ड माणूस आहे. पूर्वी आपल्या मिनिस्ट्रीमध्ये ब्लड डोनेट करायला यायच्या त्या सारखं दरवर्षी. ते म्हणल्यात देवा खूप खूप आभारी, ज्या आशेने आम्ही तिथे गेलो होतो आणि सिस्टरांना आम्ही घेऊन गेलो होतो ते काम तू पूर्ण केलं असताना गौरव असतो. हालेलुया, हालेलुया. काय पाहिजे आम्हाला जीवनामध्ये? झाड फळावरनं जाणून घेऊ शकता. आत कचरा भरून इथून गोड गोड किती पण तुम्ही गोड बोलायचा प्रयत्न करा, निघतेच ते कडूपणा बाहेर. सो कसं पाहिजे, कसं पाहिजे मन आपला प्रसन्न, शांततेने श्रद्धेमध्ये राहा. माहित नाही तुम्हाला समजणार पण नाही. बघा तुमच्या सिस्टरांची वेट कमी झाली पण सामर्थ्य वाढली. हालेलुया. ऑटोमॅटिक वेट माझं कमी झालं पण सामर्थ्य वाढली. मला माहिती आहे काय बोलतो ते बोलतो. आय नो फॉर शुअर. भीती वाटते कुणाशी बोलताना, भीती वाटते कुणाला भेटायला. हालेलुया. खरं बोलायला खोटं बोलत नाहीये. हा नशेमध्ये बाबाच ह्याच्यात आहे. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये आमच्या जीवनामध्ये 2 मार्ग आहेत. तुम्ही डेली ऐकला या गोष्टीबद्दल आहे ना, मार्गाबद्दल माहित आहे ना. वाचे तिथं 7व्या अध्यायामध्ये 13 आणि 14 वाचा. मग ते 7:13 हा. अरुंद आणि आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. हालेलुया. काय म्हणते? अरुंद दरवाजाने तर लय त्रास करायला लागणार, लय कष्ट आहे, स्ट्रगल आहे ते वाटेत जात असताना. ब्रॉड वेस्टने काय सांग डुर्र आरामात जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता फुलपाखरू, फुलपाखरू कधी बघितलं तुम्ही? सुरुवातीला कसं असतो, कसं असतो? लय सुंदर असतो ना. किती लोकांनी बघितले? खरं सांगा, लोक मुंडकं हलवू नका. फुलपाखरू पूर्णपणे सुरुवातीपासून एंडपर्यंत किती लोकांनी बघितले? मौल्यवान आहे. बघितले? हालेलुया. कसं असतं? पहिला गाणेडे किड असतो, ते इतकं गाण असतं ते किड. मग ते त्याला बघितलं तरी कसं, आणि मोठं मोठं असं डुबू असते. ते पानांच्या पाठीमाग असतं. ओके, समजायला लागल्या? पानाचा पाठीमाग कालच्या बाजूला असतं. ते कावून 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 एवढं सुटते, एवढं फुगते, एवढं फुगते, असं डुबू डुबू विचित्र दिसत असते. बघता बघता तिचा कलर चेंज होतो, हिरो. पहिले घाणेरडं असं असतं, देन हिरवा होतो, हिरवा आणि असं डोबू डोबू. त्यातून फुलपाखरू करायचं ते बापाला आणि त्याला उडवायचंय. फुलपाखरू नांगर, त्याला फुलपाखरू बघितलं कुठं कुठं नांगर फुलपाखरू चालले, किती छान. हा बघितलं कधी? फुलपाखरू उडायला पाहिजे. आता एवढं मोठं मोठं फुलपाखरू उडू शकेल का? ते फुलपाखरू बनताना, बटरफ्लाय बनताना त्याला लय त्रास होतो. प्रोसिजर व्हेरी डेंजरस आहे. त्या
किरण त्या एवढा मोठ्या याच्यातून कुकून ते काय म्हणतात ना, त्यातून ते बॉडी बिल्ड करून 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 काहीतरी करून एवढाच ज्यात ते बाहेर यायला लागते, तेव्हा त्याला शेप येतो, पंख येतो, कलर येतो, आकार येतो, ते उडू शकते. तुम्हाला फुलपाखरू बनायचं देवाच्या राज्यामध्ये, तुम्हाला बटरफ्लाय बनायचं देवाच्या राज्यामध्ये, उडायचं बटरफ्लाय सारखा कलर कलर म्हणून, पण त्रास नको, होत नाही, होत नाही. त्यातून त्याला दाबून त्यातून बाहेर पडत असताना ते प्रोसिजर अवघड आहे, पण त्यातून जायलाच पाहिजे. ही अरुंद दरवाजा. हालेलुया. संकटाला समोर जाऊन 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 आकार येते, तुम्हाला समजत नाही. संकट आम्हाला नाश करण्यासाठी येत नाही. हालेलुया. संकट आम्हाला बनवतात, संकट आम्हाला मोकळं करतात, संकट आम्हाला फ्रीडम देतात, संकट आम्हाला बरोबर आमचं गोलपर्यंत घेऊन जातात. पण आम्ही जर संकटाला म्हणून चुकून भटकत गेला, संपला. पण संकटाच्या वेळी बाबाचा पाय धरला, जिंकला. हालेलुया. हालेलुया. समजलं? आणि पसरीत दरवाजामधून जाणारे लय लोक आहेत. शॉर्टकट नको बाबा, लई अवघड आहे बाबा. मग आरामात ब्रॉडवे वरनं जायचं, तिथं काय नाही, आरामात. इकडे बघ, एका वेळेला एका रोडवर 4 गाड्या जात असतात. वन वे. हॅलो. पूर्वी रोड्स कसे होते? पूर्वी रोड्स कसे होते? गोवामध्ये बघितला, गोवा केरळामध्ये वगैरे गल्लीबोळाचे रोड्स कसे असतात? एवढे रोड. कोकणात बघितलं असाल ना, गल्लीमध्ये रोड कसे एवढे रस्ते. आपण आपल्यासारखं बिना ड्रायव्हिंग, ज्याला ड्रायव्हिंग येतं त्याला भीतीच वाटते, कुठं धडकते. हा, एवढंच गाडी. आता 2 4 व्हीलर जरी क्रॉस व्हायचंय, आडवत एक इकडे एक तिकडे जायचंय, तर विचार पडते ना, एवढा गॅप आहे काय रस्त्याला, बघितले कसं. पण ते आरामात नेत असतात. ओके. पण मोठ्या मोठ्या जे ब्रॉडवेज आहेत, हायवेज आहेत, तिथे काय करतात, एका लाईनला 4 गाड्या डुर 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 बागत पडत असतात. ही नाशाकडे जाणारा मार्ग आपल्या आंतरिक जीवनामध्ये. तिथे कुणी अडवत नाही, तिला काही प्रॉब्लेम नाही. कधी पण का, कधी पण पी, कधी पण झोप, कधी पण उठ, दारू पी, सिगरेट पी, तंबाखू का, कुठं बोल, लबाड कर, इथं गाण ठेव, शिव्या दे, पिक्चर बघ, सिरियल बघ, काय फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण अरुंद दरवाजामध्ये नाही. जात असताना आकार देऊन ते मला बनवून आत नेत असतात. म्हणून काळजी घ्या. देवाच्या वचनामध्ये ह्या वाटेतून तुम्ही जावा, फळ त्यावरून दिसून येतो. काही लोकांना बघा, सिरियस टाइम चुकलं की डोकं दुखते, सिरियस टाइम चुकलं की डोकं दुखते. त्या टाइमला बदललाच पाहिजे, जग होतं पण तो होते. हालेलुया. हालेलुया. प्रभूमध्ये आला, तुमच्यामध्ये बदल दिसलंच पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं ना, टीव्ही बघण्याशिवाय माझ्या आयुष्यात काम नव्हतं. मी प्रभूमध्ये यायच्या आधी एकतर सोन्याची पक्षी पिंजऱ्यातले, बाहेरचं दुनिया माहित नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही. घरात काम करायला 2-2 नोकर, माझी आजी होती, माझी सासू होत्या सुरुवातीला. या सगळे लोक काम करायच्यात, मी काही करायचे नाही घरात. नुसतं नटायची. कोण पण आले की म्हणायचे, बाहेर चाललं का? अशी साडी माझी घरी, साडी नेसायची मी घरी, पण साडीवर असायची. एवढी टिपटॉप, बांगड्या काय, दागिने काय, टिकली काय, या साडीला ते मॅचिंग टिकली असायच्या. नाही ते एवढं मोठे मोठे टिकली लावायची, गजरा एवढे दागिने, भरून भरून दागिने. ही माझा लाईफ होता. 12 महिने नुसतं बसायचे, टीव्ही बघा, सिरियल बघ, पिक्चर बघ, हे बघ, ते बघ. अख्ख्या गल्लीतल्या लोकांना माझं घर थिएटर, सिनेमा थिएटर. सगळे लोक, कारण कुणाच्यात कलर टीव्ही नसायच्यात. 90s मधल्या गोष्टी आहेत. कोणाच्यात कलर टीव्ही नसायचं. आमच्या कलर मोठेच मोठं टीव्ही आणि कलर टीव्ही, सगळे गल्लीतले लोक. आणि तेव्हा कसं केबल बिबल नव्हता. ठराविक टाइमला सिरियल असायच्या, ठराविक टाइमला पिक्चर असायच्या. त्यावेळी संगीत काय, सरीगमा काय काय त्रासल्या गोष्टी असायच्या. वाक्या लोक पळत पळत बघायला आमच्या घरात. आणि मी मॅडम घरात काय करणार नाही, म्हणजे नॉनव्हेज थोडं करायची, म्हणजे ते कोणाला जमायची मीच करायची त्या गोष्टी. डिश वेगवेगळ्या डिश रोज. जेवायला आम्ही बसलो ना, हॉटेलला गेल्यासारखं आमचं जेवण असायचं रोजचं. समजलं?
सुरुवातीला म्हणजे व्हेजिटेरियन केले की मी काही नाही, नुसतं भाज्या फोडणी टाकणार, डाळ भात भाकरी हे सगळे हे करायचे, माझी आजी किंवा कोणतरी माझी आजीच करायची. पण बाकीचं व्हेजिटेबल्स असू दे, भाज्या असू दे, नॉनव्हेज तरी एका दिवसात आमच्या 3-3, 4-4 टाईप असायचे एका वेळेला. आणि मी व्हरायटीज ऑफ डिशेस करायचे. म्हणून ब्रदर सारखं म्हणतात जेवण आवडत नाही, जेवण आवडत नाही, विचार आता रडतात. तेव्हा कधी स्तुती केली नव्हती, हा तेव्हा स्तुती केली नव्हती छान करतेस म्हणून. हालेलुया. व्हरायटीज ऑफ डिशेस दर संडेला तरी अशी अजूनही ते लेकरं जे शेजारी आलं होतं ते लोक यायचे ना, ते बघ आता पण नावं काढतात. काय नवीन कुठं आता तुम्ही बघता हो रोल बिल हे, तेव्हा काय नव्हतं, कोणाला माहित नव्हतं. मी तेव्हा सगळी घरात करायची 90s मध्ये, 94, 95, 96 मध्ये. तुम्ही जन्मलं पण नाही काही लोक काही लोक जन्मलं पण नव्हतं तेव्हा मी सगळं डिशेस करायची. एवढ्या गल्लीतल्या लोकांना बोलून सगळ्यांना आईस्क्रीम, फ्रुट्स बीट्स आणले कसं थोडं नाही, बॉक्स उचलून आणायचे. ॲपल आणले की 1 डझन, तसं नाही, बॉक्स अखंड त्याला किसून त्याचं आईस्क्रीम करायची फ्रीजमध्ये. फ्रीज पण कोणाच्या, आमच्या घरात फ्रीज. या लोकांना फुकट टीव्ही पण बघायला मिळायचं, खायला पण मिळायचं. मी करून त्यांना घालायची काय पाहिजे ते. अशी माझा लाईफ होता. पण तिकडून मी आज बघितलं मी पूर्ण उलट झाले. कळालं? ही आध्यात्मिक चेंज पाहिजे, ही चेंज पाहिजे आपल्या जीवनामध्ये. बाबी का म्हणते मी पीडित झाला, माझं बरं झालं, माझं वाईट होणार नाही. हालेलुया. तुम्ही आज पीडितून जाते, त्रास होत होता, तुमचं वाईट होण्यासाठी नाहीये, चांगलं होण्यासाठी आहे. जर तुम्ही शांततेने श्रद्धेने राहिला तर देव तुम्हाला सामर्थ्य देत जाणार आणि महान गोष्टी तुम्ही बघणार आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. स्तोत्र 119 बघूया. टाइम झाला एवढं कमी, 4च वचन सांगितले की हो. स्तोत्र 119 त्यामध्ये 64 बघूया. 64 हा. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. येस. तू आपले नियम मला शिकव. काय भरलेले पृथ्वी? देवाचं वात्सल्याने पृथ्वी भरलेले. देवा तुझा नियम तू मला शिकव. मला शांततेने श्रद्धेने राहून सामर्थ प्रकट करून घेण्यासाठी तुझा नियम मला शिकव. देवाचा नियमच आम्हाला बदलतो. जे लोक इथं वाचतात त्याचं कधी कल्याण होणार नाही. बायबल वाचणार डोक्यात काहीच जात नाही, काय वाचला. पण अशी जेव्हा देव नियमशास्त्र शिकवतो आम्ही तळाला जातो. ते म्हणतो ना ते वचन काय दुर्बीण लावून देव शिकवतो एक वचनामध्ये खोल आणि खोल. हालेलुया. 67 बघा. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे. हालेलुया. बरोबर आहे का? मी त्रासात पडण्यापूर्वी भटकत होतो, पण आता मी तुझा नियमशास्त्र पाळत आहे. जे असं म्हणणारे लोक आहेत खात्रीने देव तुमचं कल्याण करणार. मला जी पीडा झाली मला भटकण्यासाठी नाशासाठी नाहीये, तर माझी सुधारणूक होण्यासाठी. त्याची जाणीव आम्हाला पाहिजे. माझा वाईटासाठी नाही, देवा तू माझ्या चांगल्यासाठी माझ्या जीवनामध्ये पीडा पाठवलास. आज लई लोक आहेत त्यांच्या जीवनात काय ते अशा गोष्टी घडल्या त्यामुळे ते बलवान झालेत प्रभूमध्ये. भरपूर लोक आहेत. आणि मला माहिती आहे जे परवा मी प्रार्थना करून आला ते लेकरू येणाऱ्या दिवसामध्ये असा होणार आहे तो देवाच्या राज्यासाठी. तो शिकून मोठं तरी होणारच आहे, पण देवाच्या राज्यामध्ये महान कार्य करणार ज्या देवाने त्याला वाचवले. हालेलुया. एवढ्या मोठ्या मरणातून देवाने त्याला वाचवले. तो लेकरू नक्की सक्सेस होऊन देवाचा गौरव करणारच. म्हणून काय करायला पाहिजे? मी पीडित झालो म्हणून देवाला म्हणायचं नाही मलाच का त्रास देवा, माझ्या जीवनामध्ये का दिलास, कोण नव्हते का? गुडघे टेकून बाबाला धन्यवाद देवा, मी पीडित झालो, मला तू सापडलास, मला तू मिळालास. त्या पृथ्वीवर माझी वाटा तूच आहेस. काय पाहिजे हो जगातल्या गोष्टी? कुठली गोष्ट टिकणार आहे सांगा? कुठली गोष्ट टिकणार आहे? जे कोणी त्याच्यासाठी वाट बघते कधी लज्जित आणि फजित होणार नाही. आणि तो आपला सर्वस्व आहे. हालेलुया. 71 वाचा. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.
हालेलुया. मी पीडित झाल्या कारणाने माझं बरं झालं, त्यामुळे मी तुझं नियमशास्त्र शिकलो. आहेत की नाही मुलं? असं काय मुली आहेत ना? त्रासामुळे जास्त देवाला धरून बसले. त्रासाच्या आधी बंधनात होता, मोकळती नव्हती, जीवनामध्ये फ्रीडम नव्हता, गुलामगिरीमध्ये होता. देवाने तुम्हाला पंख असं जे बांधून ठेवलेले होते त्याला सोडवलं. उडत चल झाले की नाही? पेढेत सोडवले की नाही देव पप्पाने? हा, रडकं बंद करा, रडायचं नाही, चिंता करायचं नाही. देवा तू मला निवडस, काहीतरी योजना आहे, काहीतरी महान उद्देश आहे. पेत्राने येशूला बोलले एकदा, येशू पाण्यावर चालत होते. मग पेत्र काय म्हटले, येशू तुम्ही असाल तर मला बोलवा, मला परमिशन द्या म्हटले ना. येशूने काय म्हटले, ये म्हटले. पेत्राने विचार पण केला नाही एक सेकंड पण, मी कुठं आहे, मी काय आहे, मी कुठं काय करायला लागलो. उतरलं पाणीवर आणि आरामात येशूला बघत 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 चालला. ज्या क्षणी इकडं बघायचं सोडून असं बघितला, बुडायला लागला. फोकस चेंज केला, टर्न केला, बुडायला लागला. एका सेकंड मध्ये त्या दृष्टीनुसार बदलली आणि तो बुडायला लागला. लगेच येशूने म्हटले, घेऊन हात धरले त्याला. काय येशूने काय म्हटले, काय म्हटले येशूला त्याला, का तुझ्या मनामध्ये अविश्वासपणा आला? हालेलुया. का तुमच्या मनामध्ये अविश्वासपणा आला? जोपर्यंत मी देवाला बघत जाणार, मी परत सांगतो, कुठली वादळ असं जरी आलं तुमच्या वर्ण जाईल, तुम्हाला काही होणार नाही. आज जीवनामध्ये कुठल्याही समस्या तुम्ही जात असाल, तुम्ही चिंता करू नका. देवाचा परमेश्वर शिवाय काही होणार नाही. पहिली गोष्ट, हालेलुया, काही होणार नाही. आणि जसं मी तुम्हाला बोललो ना, शांततेने श्रद्धेमध्ये राहिले ना, मोठ्या मोठ्या गोष्टी होतात. मध्ये तुम्हाला बोललो होतं, पालघर मधून एका बहिणीची मुलगीला भूत लागलं होतं, सांगितलं होतं ना. फोनवर प्रेयर केले, ती बरी झाली. जगाचा नियम कसं असतं, जगाचे लोक कसं करतात, सैतानाच्या आत्मे कसं काम करतो आणि देवाचा आत्मा कसं काम करतो, मी तुम्हाला डिफरन्स सांगणार आहे. त्या मुलगीला प्रार्थनेद्वारे बरं झाली. मग नंतर त्याचा नवरा काहीतरी म्हटला, म्हणे नाही नाही नाही, अंगावरचे गेलं, पोटात काहीतरी काढले त्याला, ते कसं करायचं. ते इकडे येणार होते कोल्हापूरला. ते जावईने आडवा आला आणि त्या लोकांनी ते येऊ दिला नाही. आणि तो यांच्या माघारी कुठल्या तरी एका माणसाला 11,000 रुपये भरला होता. किती? 11,000 रुपये. ह्याच्यासाठी त्या पोरगीच्या पोटात काहीतरी आहे काढण्यासाठी. आता पोरगीच्या पोटात आहे म्हणून त्याला काढली म्हणे. परवा दिवशी मी तर प्रेयर असताना मी काली गेलो होतो, कोणीतरी वाईट, आय थिंक शनिवारी वाटतं. मला पालघरमध्ये बाईचा फोन आलेला. मी काली गेलो, त्यांचा फोन म्हणून गडबडीला बघून ते म्हणत होते, सिस्टर मला तुम्हाला भेटायचं. तेव्हा पण त्या बहिणीला मी एक सांगितलं, कुठं पण जावा, किती पण दिवस जावा, किती महिने जावा, माझी तुम्हाला गरज पडणार आहे, तुम्ही फिरून फिरून माझ्याकडे येणार. त्या बाईला बोललो होतो. ती बहीण म्हटली, मुलगी माझी बरी आहे, पण त्याला पण आता परत मधल्या रात्री 1:30 वाजता जोर जोर रडायला लागली, दंगा करायला लागली. ती असली काय करत. मग शेवटी म्हणायला लागली, ओपनली ती बोलायला लागली. आता म्हटली, मला तर एवढी बरी नाही सिस्टर. म्हटली, मी सगळं टेस्ट केलं, म्हातारी नाही, कमी बाई आहे, एकदम यंग आहे, एकदम देखणी पण आहे बाई ती. आणि मला म्हटली, मला एवढा त्रास व्हायला लागले. म्हटली, मी सगळं मेडिकल चेकअप केलं, सगळं टेस्ट केलं, एकही टेस्ट मध्ये कुठलं फॉल्ट नाहीये, कुठलंच फॉल्ट नाहीये, सगळं टेस्ट केलं. पण आता माझी परिस्थिती, मी बसू शकत नाही, उठू शकत नाही, एवढा माझ्या अंगामध्ये त्रास व्हायला नाही, हाडं दुखायला. मग पुढं आणि बोलत गेली, का दार आमचं उघडं ठेवायला पाहिजे लोकांसाठी, यासाठी. जेव्हा आम्ही शांततेने श्रद्धेमध्ये राहतो, जेव्हा सामर्थ्याप्रमाणे देव त्यांना प्रकट करून दाखवतो आणि त्यांना माहिती आहे की ह्या व्यक्तीशी आम्ही बोलू शकतो. ते एवढ्या दिवसानंतर, आत्ता कशी माझी आठवण आली तुला, मी म्हटलं होतं की नाही माझ्याकडे यायला लागले. नो डायलॉग. फोन आला, देवाला धन्यवाद दिलं, उठून निघून गेलो. काली मला माहिती आहे देवा टाइम आली काली केलं. आणि मग बोलता बोलता ती बहीण म्हणायला लागली, ज्या दिवशी मुलगीच्या पोटातनं काढली तो माणूस काहीतरी केला आणि काढला.
घरी आले आले त्याची आई नाचायला लागली. आई नाचायला लागली. मग ह्यानी काय केलं, ते माणसाला फोन केल्याने विचारले, नेमकं तुम्ही काय केलं? तर ते म्हणले पोरगीच्याच होतं, पोरगीची मी काढली. म्हटलं काढून काय केला? मला माहित नाही. म्हटलं काढायचं आमचं काम आहे. तुमच्या शिरला असेल, तुझं नवऱ्या शिरला असेल, तुझ्या दुसरा मुलगा शिरला असेल, बिझनेस. एकातलं काढायला 11,000 रुपये, त्यातलं काढून दुसऱ्यात घालतात, तू आली की तुझं 11,000. हे बिझनेस आहे. मी त्याला म्हटलं माझं येशू फुकट करतो, माझं येशू फुकट करतो आणि परत येणार पण नाही म्हटलं या गोष्टी. म्हटले मॅडम मला काही पण करून तुम्हाला भेटायला यायचंय, एकटी नाही म्हटलं, एकटी होऊ नका म्हटलं, अख्ख्या कुटुंबाला घेऊन या म्हटलं, बघतोच म्हटलं जरा. मी म्हटलं जवळ असतं मी चालू असतं म्हटलं तुझ्याकडे. बोललं मी घाबरत नाही म्हटलं, तुझ्या घरला मी चालू असतं म्हटलं, पालघरला. इन केस तिथं जवळपास कुठं माझं मीटिंग जरी असतं, त्या मीटिंगला मी तुझ्या घरला घेऊन मी भेटूनच गेलो असतं म्हटलं, पण माझं मीटिंग पण सध्या तिकडे काय नाही म्हटलं. हालेलुया. म्हटलं नाही सिस्टर म्हटलं मी येणार आहे तुमच्याकडे. काय म्हणतात? शांतता आणि श्रद्धेमध्ये भक्ती आहे, सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. त्या झाडावरनं फळं ओळखायचं. संकट येऊ दे, समस्या होते, काय नाही. वादळ यायला लागले. पेत्राने येशूला बघत असताना काय वादळ करू शकला नाही, काय करू शकला नाही. ज्यावेळी वादळाकडे बघितलं तेव्हा तो काम करू शकला. भीती आली मनामध्ये. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही समस्या असू दे, कुठलीही वादळ असू दे, तुम्ही येशूकडे बघा, काही होणार नाही, काही होणार. बुडवायचं प्रयत्न, असगड तोंड उडून समोर आला ना, बसा तिथं, थँक्यू जीसस म्हणत. हा फोटो काढ म्हणत त्याला. हा उघडलं तोंड, फोटो काढ बाजू म्हणायचा. समजायला? स्पिरिच्युअल काय आहे? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणले की बिल्डिंग असं स्ट्रॉंग असायचं नाही, बोलायचं नाही, करायचं नाही, असं नाही. बी नॉर्मल, बी नॉर्मल. माझं तरी साक्ष आहे, कुठे पण मी गेलं कुणी मला ओळखत नाही ही बाई प्रिचर आहे काही काही नाही. हालेलुया. एक तरी बांधून बिनून श्रद्धेने भक्तीने बसत नाही. निदान तसं बसलं तरी म्हणणार बाबा ही कोणतरी देवाची सेविका आहे. ते पण नाही, काही पण नाही. नाचत असलं, स्तुती आराधना सुरू असते, सगळ्यांमध्ये मीच नाचत होते त्यांच्या बरोबर. बघितलं परवा आमच्या ऐश्वर्या किती नाचत होता, किती दंगल केली. ती बघत होती, ती विचार करत होती आंटीच आहे काय. हालेलुया. कधी तिकडे गेले की तसं हा म्युझिक चेअरमध्ये जिंकलो मी तिथं. पळून 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 गोल 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 सगळं करतो. बी नॉर्मल, बी नॉर्मल. लेबल व्हायची गरज नाही. मी काय करायचं, लेबल सैतानाला दिसायला पाहिजे, माणसाला दाखवायची गरज नाही. कुणाला दिसायला पाहिजे? विचार करावं. तू म्हणतो, मी म्हणतो, त्याला बोल म्हणताना बोलत नाही, तोंड बंद केलं बोलू शकत नाही. जेव्हा शेवटलं मी सगळ्यांसमोर म्हटलं मी तुला परमिशन देतो, तोंड उघड, आणि आता सांग, तर तोंड उघड आणि गप्पा बोलायला लागला. सगळं पत्ता सकट. आणि का आला, कोणी पाठवले, का पाठवले, सगळं. हालेलुया, हालेलुया. कुछ घुसिंग का वर्ण 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 जाईल. हा हालेलुया. काय पाहिजे, काय पाहिजे? पूर्ण फोकस देवावर लावा, निवांत राहा, शांतीने राहा, श्रद्धेमध्ये राहा. बरं सांगतो, किती लोकांनी तुमचं वाईट बोलत, काय फरक पडते? बिळू पडतं बोलले की कोणतरी. तुमच्या विरुद्ध मला कोणी बोललं तर मला काय वाईट होतं काय? हा काय बिळू पडतं काय? बोलू दे. मला तरी कधी कधी कोणतरी माझ्या विरुद्ध बोलले मला ऐकू पण येत नाही. हालेलुया. ऐकू पण येत नाही. गपचूप आपलं, मी आपलं दुसऱ्याच दुनियात असतो. सो बी केअरफुल. आम्ही काय करायला लागलो, आम्हाला काय करायचं. अजून बोलायचं होतं पण जास्त बोलणार नाही. हालेलुया. यशाया 30:15 वाचूया, आपण प्रेयर करूया. थँक्यू जीसस. यशाया 30:15. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे या तुझा बचाव आहे. एक मिनिट. बाबा डायरेक्ट तुमच्याशी बोलायला.
जे कोणी चुकीच्या पद्धतीने तुम्ही जगत असाल, मागे फिरा आणि स्वस्थ राहा. मागे फिरा आणि स्वस्थ राहा. ह्या तुमचा बचाव आहे. दंगा करून, रडून, मागून, हे ते करून काही मिळत नाही. उलट त्रास होतो. उलट त्रास होतो. जे काही तुम्हाला काही प्रार्थना करा, देवबापाला सांगा, देवा हे काय चाललंय बघ, तू यांना स्पर्श कर. आता तोंड उघडून बोललो वाईट होतो, तो शांतीने राहावा, गप्प राहावा. ह्या तुमचा बचाव आहे. पुढे शांतता व श्रद्धा ह्यात तुझे सामर्थ्य आहे. हालेलुया. मला सामर्थ्य इज पॉवर. पॉवर म्हणतो की पण गाणं म्हणायचं, देवाच्या सामर्थ्यामध्ये, रक्तामध्ये पॉवर आहेच. जर तुम्हाला आणि मला पॉवर पाहिजे, शांतता आणि श्रद्धा. शांत राहा आणि भक्तीमध्ये वाढा. हालेलुया. आम्हाला बघितलं की लोकांना ते असं सामर्थ्य प्राप्त व्हायला पाहिजे, ते पीस, ते आनंद त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे. बघितले लोकांना असं काहीतरी आनंद व्हायला पाहिजे, बोलले असं व्हायला पाहिजे. माझं मोबाईल व्हॉट्सअप ते तिथंच आहे. मोबाईल माझा नंतर घेऊन बघा. गेल्या आठवड्यात कमीत कमी 7 ते 8 लोकांनी मेसेज केला, जे माझ्या कॉन्टॅक्ट मी सध्या नाही, ते लांब आहे. सिस्टर वी मिसिंग अ लॉट. खूप तुमच्या आठवणी यायला लागली, खूप तुमच्या. कशानं होते? तुम्ही शांततेने, श्रद्धेने राहा. बाबा कार्य करत असतात. सध्या लोकांच्या स्वप्नात जातो काय, विजन्स मध्ये जातो काय, लोक घरात बघायलात काय, कुठं बघायलात काय, आणि सगळ्यात मोठं सैतानाचा हातीत घुसून, त्याला उपसून नरकात फेकून येण्याचा पण देवाने अधिकार दिलेला आहे. ही काम आम्हाला करायचं. सगळ्यांना वाटते मला देवासाठी हे करायचं, ते करायचं आहे. हे करण्यासाठी आम्ही दुसरा भाग निवडले पाहिजे. देव म्हणतात हे कर, शांततेत राहा आणि श्रद्धेत राहा, मोठी सामर्थ्य तुला देईल. पण तुम्ही ते करत नाही. जर कोणी तसं करत नसाल तर समर्पण करा. डॅडी मला शक्ती दे. डॅडी मला काही माझ्या कुठे बांधायची गरज नाही, बोलायची गरज नाही आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. येणाऱ्या महिन्यामध्ये मला भरपूर सेवा करायची. भरपूर दार उघडलेलं आहे, भरपूर दार उघडलेलं आहे. मी जाणार आहे आणि सेवा करणार आहे. हालेलुया. माझ्यासाठी प्रार्थना करा. भरपूर ठिकाणी देवाने मला पूर्ण चार्ट दाखवली. कालचाच क्लास इकडे जायचंय. आता मीच ठरवायला लागलं कुठल्या तारखेला कुठं जायचं, कुठल्या तारखेला कुठं जायचं, डोक्यात चाललंय. सो आय प्लॅन अँड आय गो. मी जाणार आहे. माझ्यासाठी प्रार्थना विशेष आठवण करा. आणि तसंच बरेच लेकरांचा जॉब्स चालले, बरेच मुलींची कामं चालले, त्यासाठी प्रेयर करा. देवा त्यांच्या जीवनामध्ये कृपा कर. देव अनेक परमेश्वरने एक दार बंद झालं, दुसरं कुठेतरी उघडले असणार, ते त्यांना मिळावी, त्यांच्या जीवनामध्ये कल्याण व्हावं. हालेलुया. हालेलुया. आणि विशेष मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करा. तेच फिरून तिथंच नाही, काहीतरी वेगळं. तुम्हाला वाटत नाही काहीतरी मिनिस्ट्रीमध्ये वेगळं पाहिजे? सेवा काय असते? सेवाचा अर्थ काय आहे? नवीन लोक पाहिजे, गॉस्पेल पाहिजे, इव्हॅन्जलिझम पाहिजे. काहीच नाहीये, हे नाहीये. तर त्यासाठी प्रेयर करा. तुम्ही जिथे कुठे तिथे लोकांना सांगा येशूबद्दल. लोकांना आणा देवाच्या राज्यामध्ये. एक आत्मा वाचले की स्वर्गात लई मोठा आनंद आहे. हो, जसं आम्ही इथे एखादं लग्न मोठ्या लोकांचं ताठामाठा लग्न करतात ना, तसं एक आत्मा, एक व्यक्ती येशूला स्वीकार केले, स्वर्गामध्ये जल्लोष होतो, आनंद होतो. हे काम करा. हालेलुया. निवड तुमच्या समोर आहे. मागे वळून स्वतःचा बचाव करून घेणार. मागे वळणे म्हणजे हा नम्रपणा आहे. मग नाहीतर मला की 4 प्रमाणे तथ्यपट्टीचे दिवस हेच आहेत, ते सैतानासाठी, त्यामध्ये तुम्ही आणि मी पडू नये. हालेलुया. हालेलुया. समजलं सर्वांना? ओके, बरोबर. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. रिबाबा शेखेरी अंदना बाबा. Thank you, my God, Almighty, glory, Father. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, my Lord, Almighty, glory, Father. हो माझ्या लेकरांनो, बाबाने मोठी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. तर आम्ही आमच्या हक्कासाठी भांडून, चिडून, दंगादुडू करून राहण्यामध्ये काही चांगलं होणार नाही. ते सर्व सोडून मागे फिरण्यामध्येच आमचा बचाव आहे. आम्ही वाचणार. पहिली गोष्ट. दुसरा कुणाचं काय पण होते, प्रथम आम्ही वाचणार. यामध्ये आम्ही वाचणार, आम्ही स्वतः वाचणार. जसं देवाचं वचन म्हणते, शांतता आणि श्रद्धा यामध्ये तुमच्या सामर्थ्य आहे. सामर्थ्य देव देतो.
जेव्हा आम्ही शांततेने देवाच्या सांगण्यामध्ये बसलेला असतो, देव आम्हाला सामर्थ्य पुरवतो. आणि प्रियानं कुठल्या मनुष्याला ते सामर्थ्य दिसून येणार, पण सैतान तर कापतो. जो देवाचा राज्यासाठी शत्रू आहे, ते आमच्या जीवनासाठी शत्रू, तो तर कापतो. म्हणून आज आम्हाला पाहिजे ते सामर्थ्य. थँक्यू डॅडी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रिबामा शेखरी दिना बाबा खरा राबाशी. Thank you, my Lord Almighty, glory, Father, Lord. Thank you, Jesus. मुकुडा देवाला धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद. बाबा पुन्हा एक म्हणते, मागे वळा आणि शांत राहा. शांत राहा, मागे वळा. ह्या तुमचा बचाव आहे. जर तुम्ही असं ऐकून पण वळत नाही, मला माहित नाही ते बाबा काय तुम्हाला सिग्नल द्यायला लागला. बचाव आहे. जर ते नाही वळलं की काहीतरी डेंजर आहे, काहीतरी वाईट आहे, तर वळा. एक आई म्हणून तुम्हाला मी सांगत आहे, वळा, मागे वळा. काहीही अधिकार गाजवायची गरज नाही, काही मागायची गरज नाही. देव बाप तुमच्यासाठी लढेल. म्हणून शांततेने श्रद्धेमध्ये राहा, सामर्थ्य प्राप्त होईल. माझे लेकरं तुमच्या कोण आहे तुम्हाला समजणार नाही, पण सैतान तर थरणार तुम्हाला बघून. Thank you, my daddy. Love you, worship you, God. Ribama shekeri indina mabala kera basandana mabakara rabashi. Thank you, my Lord. Thank you, Jesus. Worship you, God. Thank you, Lord. मेरे हाथों से तेरी सेवा हो, मेरे मन से भी और आत्मा से. मेरे हाथों से तेरी सेवा हो, मेरे मन से भी और आत्मा से. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो. प्रभु यीशु मसीह तू ही राजा है. प्रभु यीशु मसीह मुक्तिदाता है. मेरे सारे समझ आशक्ति से, मेरे मन से भी और आत्मा से. मेरे सारे समझ आशक्ति से, मेरे मन से भी और आत्मा से. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो में. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो. तेरा राज बढ़े, तेरी महिमा हो. Yes, Daddy, love you, worship you, God Almighty, glory, Father, Lord. Thank you, Jesus. हे बाबा, मागे फिरण्यामध्ये, स्वस्थ राहण्यामध्येच आमचा बचाव आहे राजा. आणि बाबा, शांतता आणि श्रद्धेमध्ये आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं राजा. तुमच्या कृपेसाठी, दयेसाठी मी कोटी कोटी धन्यवाद करत आहे डॅडी. जे वचनाद्वारे तुम्ही आज बोलला बाबा, तुम्ही मोठ्या कामासाठी आम्हाला नेमणूक केलेला बाप आहे राजा.
मी प्रार्थना करते जे कोणी बाबा अजूनही आपल्या समस्यांमध्ये गुरफडून बसलेले लोक आहेत या लेकरांना तू आज मोकळं कर येशूच्या नावाने. मोकळं कर बाबा, मोकळं कर बाबा. तुझं वचन मध्ये माझ्या लेकरांनो तुम्हाला मला माझं सांबार द्यायचं आहे. माझ्या राजाच्या बांधणीसाठी तुम्हाला माझे सांबार द्यायचं आहे. होय बाबा, प्रत्येकाने आपल्या मनाची तयारी करण्यासाठी कृपा करा. Prepare everyone ready. प्रत्येकानं बनव बाबा, बनव राजा. प्रत्येकानं घडव बाबा. आज लोकांना सत्य समजलेलं आहे राजा. आम्ही भांडून तंटा करून काही होणार नाही. जेवढा आम्ही शांततेने देवाच्या श्रद्धेमध्ये राहू तेवढा आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार. देवाचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होणार सैतानाच्या सत्तेवर नाधिकार गाजवण्यासाठी, त्याचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याला उपसून नरकात फेकण्यासाठी, त्याच्या जबड्यातून लोकांना वाचवण्यासाठी. होय बाबा, मोठ्या कामासाठी तू नेमणूक केलेला आहे. ज्याला ज्याला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे त्यांचा जबाबदारी लय मोठा आहे बाबा. हे सत्य प्रत्येकाला समजू दे, प्रत्येकाला समजू नये बाबा. थोड्या गोष्टीमध्ये कुणी अडकून बसू नये, तर मोठ्या जबाबदारी घेणारा तो बनव. प्रत्येकाला बनव नये, बनव बाबा, बनव. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी बाबा. तुम्ही बोलला त्याबद्दल धन्यवाद करत आहे. पुन्हा एक बरे 6 महिने संपत असताना तुमची कृपा आणि दयेने तुम्ही मला आतापर्यंत सांभाळल्याबद्दल धन्यवाद. विशेष करून ह्या वेळेमध्ये बाबा मी प्रार्थना करते, भरपूर जे लेकरं आहेत बाबा परदेशांमध्ये, भरपूर लोकांचं जॉब चाललेले आहेत राजा. काय मुलांचे गेले पण आहेत बाबा. तुम्ही कृपा करा, सहाय्याने मदत करा बाबा. जे कामाचं विश्वासाने जे काही लेकराने बाबा जबाबदारी मोठे मोठे काम केलेलं आहे बाबा, कुणीही टेन्शन मध्ये राहू नये, चिंतेत राहू नये बाबा. तर तुझं वचन म्हणते बाबा तू गौरवाने पुरवणारा देव आहेस. प्रत्येकाचं लक्ष तुझ्याकडे लागू दे. भले ते समुद्र असू दे किंवा एका बाजूने बापा ते वादळ असू दे, पण जे कोणी तुला बघत असतील ते व्यवस्थित चालतील येशूच्या नावाने. मी प्रार्थना करते सर्वांची समस्या काढून टाक, प्रत्येकाची वजन काढून टाक. प्रत्येकाला आनंदाने भर, कृपेने दयेने भर बाबा. तू किती चांगले त्याचा अनुभव जवळून घेऊ दे राजा. का तुझं अभिवचन आहे बाबा, मी जे दार तुझ्यासाठी उघडे त्याला कोणी बंद करू शकत नाही, कोणी बंद करू शकत नाही. प्रकटीकरण 3:8 प्रमाणे बाबा तू जे दार उघडलास प्रत्येक लेखांना मिळू दे ते दार प्राप्त होऊ दे राजा. तुमच्या गौरव मी प्रकट करून द्या. प्रत्येकाच्या कुटुंबातलं सर्व बंधन, सर्व अस्वस्थपणा येशूच्या नावाने नष्ट करून टाका. I destroy the works of darkness in Jesus name. या महिन्यामध्ये बाबा जे काही मला तुम्ही समोर सांगितलेलं आहे बाबा, ते सर्व काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या, मार्गदर्शन करा. तुमची कृपा मला पुरवा. ज्या ज्या लेकरांना मला भेटायचं आहे त्यांना भेटण्यासाठी तुम्ही कृपा पुरवा. सर्व अंधकाराची शक्ती नष्ट करून बाबा आतापर्यंत तुम्ही सांभाळून येणाऱ्या महिन्यापासून तुमच्या गौरवासाठी सर्वांना आशीर्वादाचा होऊ दे, तुमच्या गौरवाचा होऊ दे. या पावसामध्ये कुणी आजार पडू नये राजा. विशेष आमच्या प्रार्थनेने पाऊस सुरू केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद बाबा, धन्यवाद राजा. योग्य तितका पाऊस पडू दे बाबा. कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाचं परमेश्वरा दुष्काळ पडू नये राजा. तुम्ही काळजी घेणारा बाप याबद्दल धन्यवाद कर. इथं असलेल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने मनापासून आशीर्वादित करा. आज तू बाबा कान उघडून प्रत्येकाला सत्य सांगितलास, सामर्थ कसा मला प्राप्त होतो त्यासाठी झटण्यासाठी प्रत्येकाला कृपा कर, कृपा कर बाबा. फळांच्या द्वारे बाबा तुम्ही ओळखता झाड कसला आहे आणि बाबा जे मार्गाची निवड आम्ही करायचं आहे ते आमचं उद्याची डेस्टिनी आहे राजा. त्यासाठी पण तुझ्या हातामध्ये सर्व समर्पण करून मान महिमा सन्मान करून तुम्हाला देऊ. तुमचंच नाव उंचवले जाऊ दे, तुम्हालाच गौरव मिळू दे. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू, थँक्यू. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. येणारा महिना सर्वांसाठी आशीर्वादाचा, आनंदाचा, समृद्धीचा, विशेष आत्मेमध्ये उन्नतीचा. आमेन.